तर नमस्कार, मी ऋषी मोरे यांचं स्वागत आहे तुमचं पुन्हा. तर आपल्या गावात आहे स्वामींचा त्याच्यामुळे खास स्पेशल आपण पुण्यावरून डायरेक्ट गावाला आलेलो आहे. चला म्हणलं जरा देवधर्म केलेलं बी चांगलं असतं. त्याच्यामुळे काय सकाळपासून जिथं दिसतं शेड्यूल बिझीच राहतं. सकाळी सकाळी इथं वाचनाचा कार्यक्रम वाचन झाल्यावर मग दुपारी जरा भजनाचा कार्यक्रम राहतो आणि कथेचा पण कार्यक्रम राहतो. त्याच्यानंतर संध्याकाळी चालू होतो तो हरिपाठ. हरिपाठाला तर इतकी मजा येते पार म्हाताऱ्यापासून तर म्हातारीपर्यंत, तरुणापासून तर तरुणीपर्यंत सगळे हरिपाठाला हजर राहतात. एकदम नाच गाण्यात हरिपाठ होतो इथं मस्तपैकी. त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या वेळेस तरी अवश्य भेट देऊन या. बुवा आपल्या सप्त्याला कसं काय होतं कसं काय नाही. पण सगळे तरुण तरुणी सगळे असतात आपल्या सप्त्याला, त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि त्याच्यात सगळ्यांना साथ देणारे म्हणजे आपले मृदुंगाचार्य ओंकार महाराज शिंदे, त्यांचं काम ते एकदम जबाबदारीने पार पाडतात. ते पण काम काही सोपं नाही. दिवसभर मृदुंग वाजवायचा, संध्याकाळी बी वाजवायचा. एवढं फार म्हातारे पण सगळे सगळे असतात इथं. बाकी मग काय संध्याकाळी कीर्तनाचा पण कार्यक्रम राहतो. आजच्याला समाधान महाराज शर्मा यांचं कीर्तन होतं आणि पब्लिक तुम्ही बघू शकता किती आहे. मग पब्लिकला काही तोड नाही. आणि नंतर संध्याकाळी भोजनाचा कार्यक्रम राहतो. भोजनाला पण लय माणसं असतात. म्हणजे आता जेवढे कीर्तन आले तेवढे भोजनाला पण असणार आहेत, साहजिकच आहे. मग काही भोजन बिजन होतं, कालच्याला होतं लापशी भात. त्याच्यामुळे काहीच अडचण नाही. तुम्ही एकदा येऊन जा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.